निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। पण अक्काबाईला असं बंधनात अडकलेलं बघून गावकऱ्यांनी बी ठाव झालं असत की नाथबाबांच्या मोर त्या अक्काबाईची द्या काहीच नाही। मला वाटतं अक्काबाईला जेवढी शिक्षा मिळाली आहे तेवढी पुरेशी आहे। तिला आता मी बंधनातून मुक्त करतो। आदेश अलख निरंजन। आता ह्या नाथबाबांना ह्या गावातनं म्या घालवणारच। अक्काबाई ते बघ तिकडे थांबा। ही अक्काबाईनं मारलेली रेघ आहे। ही रेघ वळडून पुढं याचं नाही। हे गाव आणि ह्यो भाग माझा आहे, माझा। तुम्ही इथं पाय बी ठेवायचा नाही। निघून जावा इथनं। अगं अक्काबाई, हे काय करतेस तू? देवासारखा नातास ती का अडवलंयस? अक्काबाई मांग हो, वाट सोड नाथांची। अक्काबाईने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं। नाथबाबांनी ह्या गावात जागा नाही। हे समजे लोक माझे आहेत। त्यांच्या आणि माझ्या मध्ये कोणी बी यायचं नाही। अगं तू मध्ये येतेस चांगल्या कामाच्या। थांबा पंच, आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे आणि तो निर्णय स्वतः लोकांनी घ्यायचा आहे। तुम्हाला ठरवावं लागेल, तुमची भूमिका स्पष्ट करावी लागेल। तुमची श्रद्धा, तुमचे विचार कोणाच्या बाजूने आहेत ते ओळखावं लागेल। तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसत आहे। योग्य तो निर्णय घेणे हे तेवढे कठीण नाहीये। सत्याला त्रास जरी सहन करावा लागत असला तरी त्याचा पराभव कधीही होत नाही।
आज तुम्ही समद्यांनी मला सोडून ह्या नाथ बाबासनी निवडलंय ना वा? पर याचे परिणाम चांगले व्हायचे नाहीत. तुमच्या शेतात कधी बी पीक यायचं नाही. तसं काहीही होणार नाही अक्काबाई. लोकांनी जे स्वप्न बघितली आहेत ते अवश्य पूर्ण होतील. उद्या ठरवलेल्या वेळेत शेतामध्ये पाऊस पडेल. नाथांच्या कार्यामध्ये विघ्न आणू नकोस. तुझ्यासाठी ते हिताचं ठरणार नाही. आदेश अलख निरंजन. आणि गावकऱ्यांनो, तुम्हा समद्यासनी सांगून ठेवते, ह्या नाथ बाबासनी ह्या गावातनं नाही घालवलं तर नाव अक्का नाही सांगणार. आई आई देवी आई. गुरुदेव, उद्या तुम्ही पाऊस पाडणार म्हणून सगळे उत्सुक आहेत. होय, मीही पाहिलं ते. गुरुदेव, पाऊस पडला तर इथल्या लोकांचे प्रश्नच मिटणार आहे. अर्थातच इथल्या भूमीवर, इथल्या लोकांवर पंचमहाभूत प्रसन्न नाहीत. आपण हस्तक्षेप केला आणि सगळे देवदेवता यांच्यासाठी अनुकूल करून घेतलेत. ह्याविषयी इंद्रदेवांशीही मी मागे बोललो होतो. गुरुदेव, मलाही उत्सुकता आहे की लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील. सुखाचे दिवस येणार आहेत ह्याचं समाधान असणार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. पण गुरुदेव, ती अक्काबाई सारखी विघ्न आणत असते, त्याचे काय करायचं? सत्याची ताकद काय आहे हे तिला उद्या समजेल. हे बघा गावकऱ्याव, उद्याचा दिवस आपल्यासाठी लय महत्वाचा आहे. अरे एवढे दिवस आपण समदे कष्ट करीत होतो, पर निसर्गाची साथ काय मिळत नव्हती बघ. आता नाथ बाबा आपल्यासाठी पाऊस पाडणार आहे. आपल्या भागात चांगलं पीक पाणी व्हावं, धनधान्य वाढावं, हे सपान मी लय आधीपासून बघत आलो. आणि आता कुठे ते पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. तेव्हा यापुढं समद्यांनी कसं करायचं, काय करायचं हे आपल्या हातात आहे. उद्या नाथ बाबांनी पाऊस पाडला, समधीकडे पाणी आलं, तरी बी शेतात कष्ट करणं, राबणं हे आपल्या हातात आहे. तेव्हा नाथ बाबांचं सोडून कुणाचं बी काही बी ऐकायचं नाही. आई आई देवी आई. काय पंच, लोकांनी माझ्या विरोधात भडकवायचं काम चाललेलं दिसतंय. अक्काबाई, अगं असल्या कामात मला रस नाही. अगं आता कुठं लोकांचं भलं होतंय त्यात तू पडू नकस. काय भलं होतंय का नाही लोकांचं ते मला बी बघायचंय. नाथ बाबा सांगून गेलेत का ते पाऊस पाडणार आहेत. बरं गावकरे हो, पाऊस पाडणं असं कोणाच्या बी हातात नसतंय. त्यामुळं पाऊस काय पडायचा नाही. आणि जरी चुकून योगायोगानं पाऊस पडला तर शेतात पीक काही याचं नाही. अक्काबाई, अजून किती दिवस असं लोकांचं वाईट चिंता आहेस का? हा, थांबी हे सगळं, नाहीतर मरण बी तुला सहजासहजी मिळायचं नाही. हाल हाल होतील तुझे. माझी काळजी करण्यापरीस तू तुझं आणि तुझ्या लोकांचं बघ पंच. आणि जर का माझं ऐकलं नाही तर तुम्हाला कुणालाच सुखानं जगू द्यायची नाही. म्या आव पंच,
अजून बी म्या तुम्हासनी समजावून सांगते का माझ्या अक्काबाईचा मानपान करा. तुम्ही समद्यांनी मिळून माझ्या अक्काबाईची पूजा करा, तरच समद्या गावाचं भलं होईल. भलं नुसतं आजचंच भलं नाही, तुमच्या लेकरा बाळांचं बी कल्याण करेल अक्काबाई. हे बघा गावकऱ्याओ, आता तुम्ही काय ते ठरवा, पण माझं ऐका. अरे उद्या समद्यानी राहणार या. अरे आपण आपल्या काळ्या आईची पूजा करू, नाथ बाबा पाऊस पाडत्या आणि आपली मेहनत फळाला येईल. बघा काय कळतंय ना समद्यासनी. आज लोक तुझं ऐकतील पंच, पण उद्याचं काय? उद्याचा दिस वेगळा असणार आहे. तेव्हा उद्या काय होतंय ते बघच. आई आई देवी आई. गुरुदेव, आता ह्या प्रांतासाठी पुढील आपण काय कार्य करणार आहोत? सध्या तरी इथे जे लोक शेतीसाठी कष्ट घेत आहेत त्यांना आपल्याला सहाय्यभूत व्हायचं आहे. आज मी लय खुश आहे बघा. लोकांचं भलं हवं हाच विचार आपण दिस रात करायचो, त्यासाठी झटायचो. आज ती गोष्ट बऱ्यापैकी पुरी होणार हा विचारच मला सुख देऊन जातोय बघा. हवं मला ना बराबर आठवते बघा, ज्या वेळी मी लग्न करून ह्या घरात आले होते ना, तेव्हापासून बघते लोकांचं भलं करण्यापरीस दुसरं काय बी तुम्हाला सुचत नव्हतं. आणि तुमच्या त्या कामात म्या कधी सामील झाले माझं मलाच कळलं नाही. अहो माणसाला अनेक दुसरं काय पाहिजे? ह्यो जन्म आपल्याला एकदाच भेटतो बघा. तेव्हा दुसऱ्यांना मदत करणं, लोकांची सुखदुःख जाणून त्यापायी काम करणं, या गोष्टी माणसानं करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आपण हेच व्रत मानलं, लोकांपुढं कधी स्वतःचा विचारच केला नाही बघा. हवं पर त्यासनी ती जाण नाही ना, त्यासनी हे काही समजतच नाही. ह्याच मनाला दुःख होतं बघा. पर नाथ बाबा गावात आल्यापासून आपल्याला जरा आधार मिळालाय बघा. अहो त्यांचीच कृपा म्हणून यो दिवस उजाडला बघा. पर मला असं वाटतंय इथून पुढं बी लोकांनी स्वतःचं भलं कळलं नाही आणि त्यांनी आपली साथ दिली नाही ना, तर आपण हे समज सोडून देऊ बघा. आणि नाथ बाबांनी सुद्धा हे समज सोडून द्यायला सांगू आणि आपण त्यांची माफी मागू. नाही नाही, काय बी झालं, किती बी अडचणी आल्या तरी असं करून चालायचं नाही. हार मानायची नाही, लोकांसाठी सतत झटत राहायचं. अव आज प्रत्यक्ष चमत्कार बघायला मिळणार आहे. नाथ बाबा पाऊस पाडणार आहेत. अजून काय हो, खरंच आपल्या गावासाठी योगक्षण लय मोठा आहे बघा. आई आई देवी आई देवी आई. देवी आई. नाथ बाबा, नाथ बाबा. नाथ बाबा, नाथ बाबा. अहो ते तुम्ही आधी शांत व्हा. आणि तुम्ही एवढे सगळे धावत का आलात? हवं देवा, तसं विपरीतच घडलं आहे. अव देवा,
आज गावकरी सकाळी शेतावर गेले होते. आज पेरणी करायची होती ना बा. तुम्ही येणार म्हणून मी समजासी लवकर या म्हणून सांगितलं होतं. पर तिथं गेल्यावर लोकांनी जे दिसलं ते घाबरून ते समदे गावातून आम्हाला सांगायला आले. अन तेव्हा आम्ही बी जाऊन बघितलं तर आम्हाला बी हादरल्यावानीच झालं बघा. असं नेमकं काय घडलं आहे माय? अव समद्यांनी ज्या जमिनीची एवढी मशागत केली होती ती जमीन पार काळी ठिक्कर पडली आहे बघा. बघून असं वाटतंय की जमिनीला आगच लागली होती. अव समद भाजून होरपळून गेल्यावानी वाटतंय. समदीकडं काळी काळी राख पसरली हाय. तिथं माती नाही तर राखच राख हाय असं वाटतं या. हा नक्कीच अघोरी शक्तीच्या प्रयोगाचा परिणाम आहे. त्याशिवाय असं होणं अशक्य आहे. देवा, अव तुम्ही स्वतः येऊन बघितलं तर लई बरं होईल. आम्हासी लई काळजी वाटायला लागली बघा. पंच काळजी करू नका. आम्ही इथे असताना काहीही अघटित घडणार नाही. आहोत आम्ही. चला आपण सगळे तिकडे जाऊयात. आदेश, लाख निरंजन. बघा देवा बघा, काल पातूर धरणी मातेचं असलेलं देखणं रूप आज कसं भेसूर दिसतंय. असं अचानक काय झालं असेल देवा की समधी जमीन इद्रूप झाली या. देवा, आता या जमिनीत पीक कसं उगवल? समद कष्ट वाया गेलं. तसं होणार नाही माही. इथे लोकांनी फार प्रामाणिकपणे कष्ट घेतले आहेत. ते असेच वाया जाणार नाहीत. त्या तिकडं बघा, तो पांढरा धूर दिसतोय का? बरं अक्काबाई, त्याचं काय ग? तो असाच घुमत घुमत समद्यांच्या शेतात जाईल. नाही त्या समद्या लोकांच्या कष्टाची राख रांगोळी केली तर नाव अक्काबाई नाही सांगणार. त्या अक्काबाईने तिच्या अघोरी शक्तींचा वापर इथे केला आहे. ही सगळी जमीन नापीक व्हावी म्हणून तिने हे दुष्कृत्य केलं आहे. आम्हाला वाटलंच हे काम त्या कपटी अक्काबाईचंच असेल. गुरुदेव, आजवर आपण तिला क्षमा करत आलो आहोत, परंतु तरीही तिची दुष्कर्म थांबत नाहीत. तिच्या मनात एवढा कडवटपणा का भरला असावा गुरुदेव? एखाद्या विषयी मनात असलेला द्वेष आणि मत्सर मनुष्याला अशी वाईट कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. जर एखादा मनुष्य लोकांच्या हिताचं कार्य करत असेल आणि लोकही त्याला योग्य तो मान देत असतील तर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या मनुष्याला ते बघवत नाही. त्या चांगल्या मनुष्याविषयी त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. परंतु हाच द्वेष मनुष्याच्या वाईटावर आणि जीवावर बेतत असेल तर हे योग्य नाही. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. मग आता काय करावं असा आपला विचार आहे गुरुदेव? येणारं प्रत्येक विघ्न दूर सारून आपण आपलं कार्य करत राहायचं. तेवढंच आपण करू शकतो गहिनी. शुभ कार्य करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हेच केलं पाहिजे. पण मग अक्काबाईंसारख्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं काय गुरुदेव? त्या अक्काबाईची निर्वाणीची वेळ आता जवळ येते आहे. जे शुभ आहे त्याला त्रास देणाऱ्या प्रत्येक अशुभाला शासन हे मिळतच. पर देवा,
आता या राख झालेल्या जमिनीचं काय करायचं? त्या अक्काबाईने विचार केला होता की ही जमीन कायमची निकृष्ट होईल, पण तसं होणार नाही पंच. ह्याच राखेतून ह्या जमिनीला नवसंजीवनी मिळेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आता आपण निघूयात. आदेश! अलख निरंजन! निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो